न्याय मिळेल, मराठा समाजाला आरक्षण मिळेल। गेल्या 43 वर्षापासूनची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। माननीय स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी 1980 साली मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभा केला आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली। 10-10, 15-15 लाख लोकांचे मोर्चे निघाले, कुणाचंही नेतृत्व नसताना मोर्चे निघाले आणि शांततेत मोर्चे निघाले आणि मराठा समाजाची रास्त अशी मागणी होती की हा समाज गरीब आहे, शेतकरी आहे, कामगार आहे, झोपड्यात राहणारा समाज आहे, पत्रात राहणारा समाज आहे, माळवदात धाब्यात राहणारा समाज आहे। मुठभर लोक मराठा समाजाचे श्रीमंत असतील, मात्र 80% समाज हा गरीब आहे आणि शेतीचं उत्पन्न कोरडवाहू शेतीचं परवडत नाही शेती आणि शेतीत उत्पन्न निघत नाही। विश्व दारिद्र्य, विश्व गरिबी आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज कसं जीवन जगतोय आपण ग्रामीण भागात खेड्यापाड्यामध्ये अध्यक्ष महोदय आपणही पाहता। आणि म्हणून अध्यक्ष महोदय मागणी काय की मराठा समाजाच्या मुलींना किंवा मराठा समाजाच्या मुलांना शैक्षणिक आरक्षण पाहिजे। गरिबीतून मुलं शिकवली जातात, मुलींना शिकवलं जातं, रक्ताचं पाणी करून शिकवलं जातं आणि काबाड कष्ट करून आई वडील शेतीत राब राबतात आणि राबून मुलींचं शिक्षण करतात आणि शिक्षण झाल्यानंतर त्यांना मार्क 80% पडतात, 90% पडतात, पण ते MBBS होऊ शकत नाही, ते इंजिनियर होऊ शकत नाही, ते IAS IPS होऊ शकत नाही, कलेक्टर होऊ शकत नाही। काय अवस्था ही मराठा समाजाची? कोणत्या नोकऱ्या आहेत? खूप झालं तर तलाठी, ग्रामसेवक, क्लर्क, सिपाई, एखादा शिक्षक, या पलीकडे मराठा समाजाची मंत्रालयात कुठे पाटी दिसत नाही, प्रधान सचिव दिसत नाही, कुठे कलेक्टर दिसत नाही, कुठे IAS IPS अधिकारी दिसत नाही। आणि म्हणून मराठा समाजाची जी खतखत आहे 43 वर्षाची ती आता रस्त्यावर आलेली आहे। मागणी काय आहे समाजाची की ज्यांना 60-70 मार्क पडतात, 65 मार्क पडतात, ते MBBS होतात किंवा ते विद्यार्थी त्यांना रिझर्वेशनचा फायदा होतो आणि ते IAS IPS पदावर सुद्धा जातात अध्यक्ष महोदय। आणि मराठा समाजाची फक्त मागणी आहे की आम्हाला शैक्षणिक आरक्षण द्या। ठीक आहे, मराठा समाजाचे खासदार असतील, मराठा समाजाचे आमदार असतील, मराठा समाजाचे माझ्या माहितीप्रमाणे 9 वेळा मुख्यमंत्रीपद मराठा समाजाला मिळालं, त्याच्यातलं 6 वेळा मराठवाड्यातल्या नेत्यांना मराठवाड्यात मुख्यमंत्रीपद मिळालं आणि मराठवाड्यात ज्या काही आत्महत्या झाल्या याची जर आकडेवारी आपण बघितली तर 80% मराठा समाजाच्या आत्महत्या आहेत। आणि म्हणून मराठा समाजाला नोकरीमध्ये आरक्षण आणि मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण। अध्यक्ष महोदय, माझ्याही मतदारसंघात 1000 एकर जमीनवाले मी पाहिले, 500 एकर वाले पाहिले, 200 एकर वाले पाहिले, 100 एकर वाले पाहिले। आज काय अवस्था आहे यांची सुद्धा? अल्पभूधारक झालेले आहेत, अल्पभूधारक। आणि म्हणून अध्यक्ष महोदय शेतीवर उदरनिर्वाह होत नाही, मुलांचं शिक्षण होत नाही, आई वडिलांचा दवाखाना होत नाही आणि गरिबीमुळे आत्महत्या होतात। आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मराठवाड्यात याची तीव्रता जास्त आहे आणि या मराठा आंदोलनाचं केंद्र हे जालना आहे। माननीय मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वात उपोषण झालं, जीवाची पर्वा न करता त्यांनी उपोषण केलं। आजही त्यांच्या आई वडील ज्या घरात राहतात त्या घरामध्ये लाईट नाहीत अध्यक्ष महाराज। आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असताना जरांगे पाटलाच्या पाठीशी मराठवाडा आणि संपूर्ण राज्य उभा आहे। मराठवाड्यामध्ये आता जे काही आरक्षण मिळेल किंवा ज्या नोंदी तपासल्या जातात, मी जिल्हाधिकाऱ्यांकडे बसलो, SDM तहसीलदारकडे बसलो, गावाची गाव आहेत, सर्कलची सर्कल आहेत, तालुके आहेत की तिथं नोंदीच सापडत नाहीयेत। आणि अशा परिस्थितीमध्ये मराठवाडा हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, नोकरीमध्ये मागासलेला आहे, विश्व दारिद्र्य आहे, गरिबी आहे,
झोपड्यात राहणारा समाज आहे. मुठभर लोक खासदार आमदार झाले, साखर कारखानदार झाले, म्हणजे समाजाचं भलं झालंय का? अध्यक्ष महोदय, मी आता काही भाषणं ऐकत होतो. समोर बसलेल्या बाकावरच्या मान्यवरांची भाषणं ऐकत होतो. पूर्वीच्या काळात लहानपणी आमच्या आई वडील आम्हाला गोष्ट सांगायची होती. एक होता राजा आणि एक होता प्रधान. म्हणजे ही गोष्ट, एक होता राजा आणि एक होता प्रधान. अरे बाबांनो, तुम्ही 40 वर्ष सत्तेत होतात, मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष झालं. कबूल करा ना. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी देशाची राज्यघटना लिहिली, खरंच जर यांच्या पोटामध्ये मराठा समाजाबद्दल काही आरक्षण द्यायचं होतं तर देशाच्या राज्यघटनेप्रमाणे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे त्याचा मागासवर्गीय आयोग नेमायला पाहिजे. नेमवल्या काय? आमदारांच्या कमिट्या खूप झाल्यात, भाषणं खूप झाली, खूप सर्वे झालीत. बघता बघता 50 वर्ष उलटलीत अध्यक्ष महोदय. आणि म्हणून नुसती भाषणं कोण करतंय, फसवणूक कोण करतंय, मराठा समाजाला कोणी फसवलंय? लोक मराठा समाजातले एवढे आता काही तुम्ही समजता तितके दूध खोळे नाहीयेत. पण लोकांना आता फक्त वाट पाहतायत लोक की आम्हाला कोणी फसवलंय. अध्यक्ष महोदय, शाहू फुले आंबेडकरांच्या नावानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मेडिकल कॉलेज काढले. थोर राष्ट्रपुरुषांच्या नावानं इंजिनिअरिंग कॉलेज काढले, डीएड कॉलेज काढले, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था काढल्या. मराठा समाजाबद्दल प्रेम आहे ना. 50 वर्ष सत्ता भोगली ना, 40 वर्ष मराठा मुख्यमंत्री, सगळी खाते महत्वाची मराठा समाजाकडे. एवढ्या संस्था, तुम्ही किती मुलांना तिथं बिना डोनेशनचं ऍडमिशन दिलंय का? काही MBBS डॉक्टर केलेत का? तुम्ही संस्था काढल्या, पण विदाऊट डोनेशन. कोणी MBBS झालंय का? कोणी इंजिनियर झालंय का? कोणी MD झालंय का? आणि म्हणून ह्या संस्था काढल्या, राष्ट्रपुरुषांची नावं दिली, आणि तिथं काय चालतं सगळ्यांना माहिती. आणि म्हणून गरीब माणूस MBBS होण्यासाठी मुलीला 1 कोटी रुपये देऊ शकत नाही. एखादा माणूस मुलाला MD करण्यासाठी, इंजिनियर करण्यासाठी 2 कोटी रुपये देऊ शकत नाही. अध्यक्ष महाराज, संस्थेच्या नावाखाली, राष्ट्रपुरुषांच्या नावाखाली मतं मागितली, सत्ता मिळवली. गावाच्या ग्रामपंचायतीपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत, गावाच्या ग्रामपंचायतीपासून देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत, राष्ट्रपतीपर्यंत सगळी एखादी सत्ता 50 वर्ष त्यांनी भोगली. आणि आता राजाची प्रधानाची गोष्ट सांगतात. एक होता राजा, एक होता प्रधान. म्हणजे राम राज्यामध्ये सुद्धा शकुनी मामा होते. आता किती शकुनी मामा आहेत? बोलायला लावू नका, बोलायला लावू नका, बोलायला लावू नका. बसून बोलू नका. मराठा समाजाबद्दल राग आहे का तुमच्या मनामध्ये? नाही, बसून बोलू नका. तुम्ही मध्ये बोलू नका, डिस्टर्ब करू नका. अनिल देशमुख साहेब, 2 दिवसानंतर संधी मिळाली. तुम्ही लोकांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची माती केलेली आहे. हे तुमचं पाप आहे देशमुख साहेब, हे तुमचं पाप आहे. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रातला मराठा समाज खूप गरीब आहे. आणि माननीय कमिट्या खूप नेमल्या, 50 वर्ष कमिट्या पाहिल्या, यांची भाषणं ऐकली आम्ही. आम्हाला यांची भाषणं ऐकायसाठी आम्ही इथे येत नाहीयेत. तुम्ही फसवलंय, मराठा समाजाला फसवलंय, ओबीसीला फसवलंय. आमच्याकडे खेड्यामध्ये आजही म्हणतात लोक की सुप्रीम कोर्टात आरक्षण गेलं ते महाराष्ट्रात सत्ता कोणाची होती, तर खेड्यातल्या महिला किंवा माणसं म्हणतात पांढऱ्या पायाच्या सरकारनं आमचं आरक्षण घालवलंय, दोन्ही आरक्षण घालवले. आणि सांगतात की देवेंद्र फडणवीसांच्या काळात जे वकील होते तेच वकील आम्ही दिले. वा रे बहादर पठ्ठे, तुम्ही वकील बदलले. ज्यांनी आयुष्यभर 40 वर्ष प्रभू रामचंद्राच्या मंदिराला विरोध केला, असे तुम्ही पक्षाचे वकील देता. आणि ज्यांनी हायकोर्टात केस जिंकून दिली त्यांना तुम्ही काढून टाकता. आणि काय सांगता? संभाजीराजेंनी पत्र जाहीर केलंय. पत्र आहे की एवढी मोठी फीस राज्य सरकारकडे नव्हती म्हणून आम्ही वकील बदलले. म्हणजे तुम्हाला राम मंदिराचा मुद्दा मांडणारे वकील, मराठा समाजाची बाजू मांडणारे वकील सोडून तुम्ही पक्षाचे वकील दिले. केस हरली का केस हरवली, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, मला आपल्याला विनंती करायची आहे की एक कीर्तनकार महाराज असतात, सारं गाव कीर्तनाला येतं, महिला कीर्तनाला येतात, आणि सगळे कीर्तन ऐकण्यासाठी
10 15 हजार लोक येतात. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन असलं तर 25-30 हजार लोक येतात. पण कधी कधी आमचं घोंगडं अडकलेलं असतं. यांची भाषणं ऐकावं लागतात आम्हाला. फसवलं आम्हाला, पण आमचं घोंगडं अडकलेलं असतं की आम्हाला मराठा समाजाचं आरक्षण घ्यायचंय. आमचं गेलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टातलं आम्हाला मिळवायचंय. आम्ही भाषण ऐकायसाठी 2-2 तास बसत नाही. आम्ही 2 दिवस झाले भाषण ऐकवतो यांची. म्हणजे घोंगडी रिकामी करण्यासाठी, घोंगडी महाराजाच्या पायाखालची नेण्यासाठी, जसं तो महाराजांचा एक भक्त ती घोंगडीसाठी बसतो, तसं आम्हाला मराठा समाजाची बाजू मांडायची, आम्हाला ओबीसीची बाजू मांडायची. म्हणून अध्यक्ष महाराज आम्ही या ठिकाणी बसतोय. 70 ते 80% अध्यक्ष महाराज, 70 ते 80% लोक असे आहेत की त्यांना राहायला घर नाहीये, कच्च्या घरात राहतात. अध्यक्ष महोदय, ज्या मराठा समाजाची शिधापत्रिका धारक जे आहेत, पिवळी शिधापत्रिका, उत्पन्न 15,000 रुपये, केसरी शिधापत्रिका धारक उत्पन्न 15,000 ते 1 लाख, 93% कुटुंब आहेत. अध्यक्ष महोदय, दारिद्र्य रेषेमध्ये मराठा समाजाची जी काही नावं आहेत ते 72.80% आहेत. अध्यक्ष महोदय, मराठा समाजाच्या तुलनात्मक सगळ्या बाबी जर तपासल्या तर अनेकांच्या घरामध्ये स्वयंपाक करण्याची खोली नाहीये. आणि विश्व दारिद्र्य असणाऱ्या या मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी सभागृहाची मागणी आहे. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, आम्ही खूप जवळून बघितलं. रात्री 2-2 वाजेपर्यंत मिटिंगा चालल्या. राज्यात प्रचंड मराठा मोर्चे निघाले, शांततेत मोर्चे निघाले. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण द्यायचा निर्णय घेतला होता आणि खून गाठ बांधली होती. त्या वेळेला ज्यांनी 50 वर्ष सत्ता भोगली हे लोक म्हणत होते, ब्राह्मण मुख्यमंत्री मराठ्याला कसं आरक्षण देणार. अध्यक्ष महाराज, सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. बोला. अध्यक्ष महाराज टिंगल टवाळी करत होते भाषणामध्ये. अनेक राजकीय पक्षाच्या लोकांनी हिनवलं की देवेंद्र फडणवीस हे जातीनं ब्राह्मण आहेत आणि ते मराठ्यांना आरक्षण कसं देणार. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं मागासवर्ग आयोग नेमवला. देशाच्या राज्यघटनेप्रमाणे निवृत्त न्यायाधीश गायकवाड साहेबांची समिती नेमवली आणि या आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सगळे मुद्दे काढले. आणि मराठा समाज खरंच शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे का, नोकरीमध्ये मागास आहे का, या सगळ्या गोष्टी एकत्र करून विधिमंडळामध्ये ज्याला हा प्रश्न आला तर 288 आमदारांनी पाठिंबा दिला. सगळे पक्ष मराठा आरक्षणाच्या बाजूने उभा राहिले. मात्र ही आरक्षणाची लढाई हायकोर्टात गेली. हायकोर्टात आपण ती लढाई जिंकलो. नंतर ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली आणि दुर्दैवानं मराठा आरक्षण गेलं. आणि दुर्दैवानं त्याच दरम्यान ओबीसीचं राजकारणातलं आरक्षण, जो सामान्य माणूस आरक्षणामुळं गावाचा सरपंच होत होता, पंचायत समितीचा सभापती होत होता, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होत होता, जो ओबीसीचा माणूस किंवा आमची महिला भगिनी महापौर होत होती, मात्र त्यांचं आरक्षण सुद्धा या पांढऱ्या पायाच्या सरकारनं घालवलं असं लोक म्हणतात. असं आम्ही लोकांमध्ये ज्याला ऐकतो त्याला आम्हाला हे ऐकायला मिळतं. आणि हे आरक्षण सुप्रीम कोर्टात हारलं. तिथं जर भक्कम बाजू मांडली असती, हायकोर्टात जी केस जिंकून दिले ते वकील उभे केले असते तर कदाचित हे आरक्षण गेलं नसतं, ओबीसीचं आरक्षण गेलं नसतं. अध्यक्ष महोदय, 1-2 मुद्दे मांडून मी माझं भाषण संपवतो. अध्यक्ष महोदय, धनगराची आरक्षण आहे आणि आरक्षणाच्या संदर्भात राज्यभरातला धनगर समाज रस्त्यावर आहे, राज्यभरातला लिंगायत समाज रस्त्यावर आहे, राज्यभरात मातंग समाज रस्त्यावर आहे, वेगवेगळे समाज आहेत, महादेव कोळी आहेत, कोळी आहेत, गोपाळ समाज आहे. प्रत्येक समाजाचा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मागणी आहे. आणि म्हणून धनगर समाजाचे जे मोर्चे झाले, आमच्या जालन्यामध्ये मोर्चा झाला आणि आंदोलन चालू असताना 2 तास निवेदन घ्यायला शिपाई आला नाही, तहसीलदार आले नाही, एसडीएम आले नाही, कलेक्टरच्या कार्यालयातलं कोणी 2 तास खाली आलं नाही. आणि शेवटी काही तरुण पोरं चिडले की आम्ही 2 तासापासून निवेदन द्यायचं, आम्हाला खाली कोणी येत नाही. आणि त्याच्यातून काही दगडफेक झाली. दगडफेक करणारे 10, 15, 20 लोक असतील. मात्र 150 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल झाले. मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये ठीक आहे, सरकारनं त्याची चौकशी करावी आणि जे निरपराध आहेत, मराठा आरक्षणाची लढाई असो,
धनगर आरक्षणाची लढाई असो, कोणत्याही समाजाचं आंदोलन असेल, तर या आंदोलनामध्ये प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी तिथं जाऊन त्यांची समजूत काढणं, निवेदन घेणं, आणि ते जालन्यात घडलं नाही. आणि ज्या ज्या समाजानं शांततेत मोर्चे काढले, शांततेत आंदोलन केले, शांततेत उपोषण केले, तर अध्यक्ष महोदय जे निरपराध आहेत त्यांना पोलिसांनी धरू नये, किंवा जे खोटे केस झाल्या, गुन्हे दाखल झाले, ज्याने गुन्हा केला त्याच्यावर कारवाई करा, कठोर कारवाई करा. पण अपराध नसताना काही लोकांना अटक करण्यात आली किंवा गुन्हे दाखल झाले याची सगळी चौकशी करून माननीय गृहमंत्री यांनी आश्वासन दिलेले देवेंद्रजींनी, आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेले आहे की निरपराध लोकांवर कोणावरही कारवाई झाली असेल तर आम्ही ते गुन्हे वापस घेऊ. देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. कोणी किती त्यांना टार्गेट केलं तर मराठा समाज जो फाटका मराठा आहे तो म्हणतोय की आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं. फाटक्या मराठ्याच्या घरामध्ये देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे, फाटक्या मराठ्याच्या, गरीब मराठ्याच्या घरामध्ये मनोज जरांगेचा फोटो आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या पाठीवर असा राजा होणे नाही, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात